इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिक जिल्हा रोलर स्केटिंग संघटना आणि युनिक स्केटिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 14वी महाराष्ट्र डे रोलर स्केटिंग स्पर्धा आणि मॅरेथॉन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बाळासाहेब थोरात, नाशिकचे पदवीधर आमदार सत्यजित तांबे, नगरसेविका संजीवनी संजय हंडोरे तसेच महाराष्ट्र रोलर स्केटिंग संघटनेचे खजिनदार ज्ञानेश्वर बुलंगे आणि अर्जुन टेळे उपस्थित होते. यावेळी महालक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक संदीप उदावंत, सामाजिक कार्यकर्ते रोहन देशपांडे, विजय जाधव, चंद्रकांत साडे, आकाश भालेराव, सतीशचंद्र नालकर यांनी उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. तसेच नाशिक जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेच्या उपाध्यक्षा नंदिनी रामचंदानी आणि सचिव सविता बुलंगे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाला टायगर ग्रुपचे सदस्य अजिंक्य नालकर, 9 पल्स हॉस्पिटलचे डॉक्टर दिनेश वाघ, देवेंद्र नालकर उपस्थित होते. स्पर्धेच्या शेवटी विवेक नालकर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पंच, स्पर्धक, सहकार्य करणाऱ्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानले. आज मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज बऱ्याच वर्षापासून आपण जर बघितलं असेल तर नाशिकमध्ये स्केटिंग हा खेळ मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे आणि आज महाराष्ट्र डेच्या म्हणजे आपण म्हणतो 1 मेच्या निमित्तानं या स्टेटचे चॅम्पियनशिप इथं होत आहे आणि बक्षीस पण चांगले मिळत आहे प्रत्येकाला. पहिलं बक्षीस बघितलं असेल तर 5,000, नंतर 3,000, नंतर 2,000 हे बक्षीस तर आहेत मुलांसाठी. शिवाय मॅरेथॉन हा पहिल्यांदाच इथं स्टार्ट होणार आहे आणि मॅरेथॉनची पण मोठी रेस आपल्या इथं होत आहे. या निमित्ताने आलेल्या सगळे जेवढे मुलं असतील या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. नाशिक जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेच्या अधिपत्याखाली व युनिक स्केटिंग क्लब यांच्या आयोजनाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे 14व्या महाराष्ट्र डे रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपचे आयोजन इथे रोड रेसच्या इव्हेंटमध्ये केले आहे. 7 वर्षापासून तर 14 वर्षापुढील विविध गटामध्ये आयोजन झाले आहे. गेल्या 14 वर्षापासून होत आहे. यावर्षी प्रथमच आपण रोख बक्षीस ठेवलेले आहे आणि पहिल्यांदाच 5 किलोमीटरची मॅरेथॉन रेस ठेवलेली आहे. त्याच्यात 5,000, 3,000, 2,000 मुला व मुलींसाठी वेगळे असे बक्षीस ठेवलेले. त्यामुळे मुलांना प्रोत्साहन मिळेल व पुढे त्यांना चांगल्या स्पर्धेसाठी तयारी होईल. धन्यवाद. आज या ठिकाणी नाशिक रोड स्केटिंग रोलर तसेच चॅम्पियनशिप इथे जे भरवली गेलेली आहे याबद्दल आम्हाला या आयोजकांचा सार्थ अभिमान आहे. अशाच या स्पर्धा नेहमी घडत राहो, नेहमी आयोजित होत राहो हीच आमची सदिच्छा. नमस्कार, मी कोमल पिसे. माझा मुलगा विराट पिसे इथे स्केटिंगमध्ये विनेस स्पीड स्केटिंगमध्ये स्केटिंग शिकतो आणि इनलाईन स्केट्समध्ये तो आहे. आज खूप छान स्केटिंग असोसिएशननी नाशिकमध्ये मुलांना एक संधी दिली आणि खूप प्रोत्साहन करतात आणि त्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत. असंच या गोष्टी पुढे चालत राहू म्हणजे मुलांनाही एक प्रोत्साहन भेटेल, पुढे जाण्याची एक त्यांच्यामध्ये उमेद राहील आणि ह्यासाठी मी सगळ्यांना थँक्यू म्हणते आपल्या स्केटिंग असोसिएशनला. या स्पर्धेत पंच म्हणून विनय नकवाल, देवयानी कुलकर्णी, सचिन धोंडे, शैलेश विवेक सोनवणे, सनी बंदावणे, प्रांजल आमलेकर, यामिनी नकवाल यांनी काम पाहिले. त्यांच्या कुशल निरीक्षणाखाली स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या पार पडल्या. NCN न्यूजसाठी सनिकाळी, नाशिक रोड.